नागपूरच्या एका छोट्याशा गावात हर्ष राहत होता. हर्ष आपल्या आईबाबांसोबत राहत होता. हर्षचे बाबा एक गरीब शेतकरी आणि आई दर्जी होती. दोघं पण आपलं आपलं काम करून घर चालवायचा प्रयत्न करत होते. हर्षच्या अभ्यास आणि शिक्षणाच्या खर्चामुळे दोघं खूप चिंतेत राहायचे. मला माझ्या हर्षची खूपच काळजी वाटते, त्याच्या पुढच्या शिक्षणाची. हर्ष आता मोठा झाला आहे आणि जर आपण त्याचा शाळेत प्रवेश नाही घेतला तर खूप मोठी समस्या होईल. मी आपला प्रयत्न तर करतच आहे भाग्यवान. आपला हर्ष अभ्यासात खूप बुद्धिमान आणि हुशार आहे. आतापासूनच त्याला गुन्हा भाग आणि इंग्रजी वाचता येते. आपण उद्या सकाळीच त्याला घेऊन एका मोठ्या शाळेत जाऊ भरती करायला. हर्षला घेऊन सकाळीच कुसुम आणि रामनारायण एका मोठ्या शाळेत जातात. रामनारायण तिथली सुंदरता बघून दंग राहून जातो. आई, मी ह्या शाळेमध्ये शिकणार. हो बाळा, तू ह्याच शाळेमध्ये शिकणार. इथे शिकून तू मोठा माणूस होशील आणि अशा प्रकारे खूप सारे शाळा सुद्धा बनवशील. मला तर खूप झिजक होत आहे. जर आपल्याला जास्त पैसे भरावे लागले तर काय? अरे, तुम्ही चला तरी, तिथे जाऊन बघा तरी. तिथे जाऊनच त्यांना गेटवर थांबलेला चौकीदार अडवून टाकतं. थांबा, कुठे चालला आहात बिना कोणाच्या अनुमतीने? ते काय ना की मी माझ्या मुलाचा ह्या विद्यालयामध्ये भरती करायला आलो आहे. भरती? ते पण इथे? वाटतंय की तुम्ही तुमची अवकात विसरत आहात. इथे फक्त श्रीमंतांचे मुलं येतात आणि तुम्हाला बघून वाटत आहे की तुम्ही कुठे कचरा साफ करता. हे तुम्ही काय बोलत आहात? माझा मुलगा अभ्यासात खूप हुशार आहे. कृपया करून आम्हाला आत जाऊ द्या. आमचा अपमान करू नका. मी तुम्हाला म्हटलं ना, चालले जा, नाहीतर मला आपल्या दंडाचा सहारा घ्यावा लागेल. चौकीदार त्यांना तिथून रागवून पळवतच होता की तिथे त्या विद्यालयामधले एक मास्तर येऊन जातात आणि रामनारायण आणि त्याच्या परिवाराची दशा बघून म्हणतात, चौकीदार, मी तुला किती वेळा म्हटलं आहे, लोकांशी अशा प्रकारे बोलत नको जाऊस. चल जा आणि आपलं काम कर. यांना मी बघतो. तुम्ही सगळे माझ्यासोबत या मुख्य अध्यापिकांच्या ऑफिसमध्ये. आणि सगळे मिळून मुख्य अध्यापिकाच्या ऑफिसमध्ये चालले जातात. जे मॅम, ते हे आपल्या विद्यालयामध्ये त्यांच्या मुलाची भरती करायला आले आहे, म्हणून मी यांना आत घेऊन आलो. मुलगा खूप हुशार आणि बुद्धिमान आहे. बोला, काय गोष्ट आहे? तुम्हाला आमच्या शाळेचं नाव माहिती आहे? हे दीनदयाल स्कूल आहे. हे खूप मोठं कॉन्व्हेंटचं स्कूल आहे. इंग्रजांचं वागणं बोलणं शिकवतो आम्ही मुलांना, कारण ते शिस्तप्रिय राहतील. आम्हाला आमच्या मुलामध्ये हेच सगळे गुण हवे आहेत आणि ह्यासाठी म्हणूनच आम्ही जितका पैसा पाहिजे तितका द्यायला तयार आहोत. रामनारायणच्या एवढं बोलताच प्रिन्सिपल आणि त्या मास्तरचे डोळे लालचनी चमकून जातात. तेव्हा मास्तरनी त्या प्रिन्सिपल मॅडमशी लपून म्हटलं, हे गरीब आहे, पण यांच्या लाचारीचा फायदा आपण पूर्णपणे उचलू शकतो. यांच्या मुलाला शिकवण्यासाठी हे पूर्ण पैसे देऊन देतील. जर तुम्ही म्हणाल तर यांच्याकडनं दुप्पट पैसे घ्यायचे. ही काय विचारण्याची गोष्ट आहे? त्यांच्याकडून जेव्हा पैसे येतील तेव्हाच आपली मुलं आणि आपलं कुटुंब खुश राहतील. जेवढं लुटू शकतात तेवढं लुटा. आपल्या शाळेमध्ये 25,000 भरती होता येतं. मी यांना 50,000 सांगेल आणि तुम्ही हो म्हणून द्याल. रामनारायण, तुम्ही 50,000 रुपये आणून देऊन द्या आणि तुमच्या मुलाची ह्या शाळेत भरती करून टाका. मालिक, एवढे पैसे मी कुठून आणणार? काय मला थोडा वेळ मिळू शकतो का? बघा, जर मुलाच्या भविष्याची सुरक्षा हवी आहे तर प्रवेश घ्या, नाहीतर आमचा वेळ व्यर्थ घालवू नका. निघून जा. जेव्हा पैसे येतील ना तेव्हाच या. रामनारायण, कुसुम आणि हर्ष तिथनं निराश होऊन घरी चालले जातात. बाबा, माझ्या वयाची सगळी मुलं शाळेत जाऊ लागलेत, मस्त मस्त डब्बे घेऊन. मी कधी जाणार? तू नक्की जाशील बाळा, बस थोडीशी वाट बघ. मला हर्षची खूपच काळजी वाटतेय. 50,000 रुपये आपण कुठून घेऊन येणार? आपल्या पोराला शिकवायसाठी मी काही पण करू शकतो. जर आपण गावामध्ये जाऊन रामू काकाची मदत घेतली तर? गावामध्ये सगळ्यात जुने आणि शिकलेले तेच आहेत. ते आमची मदत नक्की करतील. रामनारायण आणि कुसुम रामू काकाच्या घरी जातात आणि त्यांना सगळी समस्या सांगतात. त्या रामू काका त्यांना म्हणतात, तुम्ही तुमच्या मुलाला आपल्या गावाच्या शाळेत का नाही टाकून देत?
आमच्या गावाच्या विद्यालयामध्ये? आमच्या गावामध्ये विद्यालय कुठे आहे? गावात कोणी चांगली शिक्षा नाही देऊ शकत, म्हणून तर त्यांना दुसऱ्या शहरातल्या शाळेत आणि विद्यालयात टाकलं जातं. तुम्ही माझ्या बरोबर या, मी तुम्हाला गावातच आपल्या काहीतरी दाखवतो. रामू काका त्यांना जंगलाच्या रस्त्यातून एका गुफेजवळ घेऊन जातात आणि म्हणतात, ह्या गुफेत जा, तुम्हाला सगळं समजून जाणार. जसंच राम, नारायण आणि कुसुम त्या गुफेत जातात, एका दुसऱ्या दुनियात पोहोचून जातात आणि त्यांच्या समोर एक खूप मोठी शाळा दिसू येते, जी पूर्ण सोनेरी असते. त्या शाळेत सोन्याची घंटी असते, सोन्याचा ब्लॅकबोर्ड, सोन्याचा बेंच, ज्यावर सगळे मुलं अभ्यास करत असतात. हे सगळं गोष्टी बघून राम, नारायण आणि कुसुम चौकून जातात आणि रामकाकाला विचारतात, हे सगळं कसं होऊ शकतं? आपल्या गावात सोन्याची शाळा कशी असू शकते आणि ही गुप्त का आहे? तेव्हा जाऊन रामू काका त्यांना सगळं सांगतात. फिरंग्यांच्या भीतीमुळे ही शाळा आपल्या पूर्वजांनी इथे बनवली होती, ज्यांनी आपले संस्कार आणि तत्व नाही बदलावे. माझे बाबा ह्या शाळेतले मास्तर होते. एक दिवशी इंग्रजांनी त्यांना पकडून घेतलं. तुम्ही देऊन खेवडीचे लोक आमच्यासारखे स्कूल्स ओपन करत आहात, तुला तर मी सोडणार नाही. पण आम्ही तुमचा काय बिघडवला आहे? आपल्या मुलांना शिकून तुम्ही आमच्याशी टक्कर घेऊ इच्छिता? हे मी कधीच नाही होऊ देणार. तुम्हाला आमच्याकडनं पाहिजे काय आहे? आम्ही काय करू? पूर्ण नागपूर गावात जेवढं सोनं आहे तुम्ही आम्हाला आणून दे आणि तुझी ही घाणची स्कूल बंद करून इथून चालत जा. मी यांना हे सोनं कधीच नाही देणार. सगळं सोनं घेऊन त्या जंगलातल्या गुफेत लपून टाकेल आणि आपलं वेगळं जग बनवेल. त्यावेळेसपासनं आतापर्यंत आम्ही नागपूर गाववाले ह्या सोन्याच्या शाळेला गुप्तपणे चालवत आहोत. अरे देवा, तर खरी गोष्ट अशी आहे, तुम्ही माझ्या मुलाला सोन्याच्या शाळेमध्ये प्रवेश घेऊन देणार? कृपा करा रामू काका, माझ्या पोराला शिक्षेची खूप आवश्यकता आहे. मी तुझ्या मुलाला ह्या शाळेत तेव्हाच घेणार जेव्हा तू शहरी विद्यालयाची पोळ उघडशील. त्यांनी आपल्या गावातल्या खूप लोकांना ठगलं आहे. तुम्हाला त्यांना पकडावं लागेल. आम्ही असंच करणार, त्यांना शिक्षा देऊनच राहू. यासाठी आम्हाला एक पुरावा द्यावा लागेल. तुम्ही त्याची चिंता नका करू. जेवढे पैसे त्यांनी मागितले आहेत तेवढे पैसे घेऊन जा. मी मागून पोलिसांना सांगून देईल, तेव्हा त्यांना रंगे हातो आपण पकडून घेऊ. कुसुम आणि राम नारायणनी असंच केलं. ते पैसे घेऊन त्या महागड्या शाळेत चालले गेले आणि राम नारायणनी प्रिन्सिपलला म्हटलं, जी हे घ्या तुमचे पैसे, पूर्ण 50,000 रुपये आहेत. हा, घेऊन या. मला आधीच माहिती होतं की तुम्ही तुमच्या मुलाला आमच्या इथेच शिकवणार. अरे एवढा चांगला शाळा तर आहे आणि कुठे सोन्याच्या शाळेत शिकवलं असतं. द्या, मला पैसे द्या. तसंच राम नारायणनी पैसे प्रिन्सिपलला दिले. पैसे हातातून घेतातच त्या खोलीत पोलीसवाले येऊन गेले आणि त्यांना रंगे हात पकडून घेतलं. तुम्हाला आम्ही तुरुंगात चांगली शिक्षा देऊ. मी आणि माझा नवरा दिवस रात्र मेहनत करून, लोकांच्या घरी कामं करून आपल्या मुलाला शिकवू इच्छित होतो, आणि तू आहेस की तुला लाजच नाही वाटत. प्रिन्सिपल आणि मास्तर दोन्ही रंगे हात पकडल्या गेले आणि अशाच प्रकारे हर्ष आपल्या सोन्याच्या शाळेत आपली शिक्षा पूर्ण करू लागला. हे चतुर्वेदी कुटुंब आहे. या कुटुंबाचे प्रमुख दीनदयाळजी आहेत, जे पेशाने शाळेचे मुख्याध्यापक आहेत. ही त्यांची बायको मीना आणि हा मुलगा धीरज, ज्याचा ट्रकचा धंदा आहे, आणि ही सून पूनम. चतुर्वेदी कुटुंब खूपच प्रसन्न आणि समाधानी कुटुंब आहे. अगं सोनबाई, ये बुद्धिबळ खेळूया. नको बाबा, मी नेहमी हरते, तुम्ही त्यांच्याशी खेळा. हा तो मीच सुद्धा, पण तरी बाबा आपण खेळूया. नाहीतर जोपर्यंत पराठे होत नाहीत तोपर्यंत माझ्याकडे काहीच नाहीये. डाव बांधा बाबा. आता कसं? बाप लेक बुद्धिबळ खेळायला बसले. दीनदयाळजी बुद्धिबळात उस्ताद होते आणि काही मिनिटातच त्यांनी धीरजला हरवून टाकलं. तुम्ही एकदाही माझ्या मुलाला जिंकू देत नाही. आम्ही कुठे थांबवलंय त्याला जिंकण्यापासून? जर तुझा मुलगा जिंकण्याच्या लायकीचा असेल तर तो नक्कीच जिंकेल. आता कोणी स्वतः मुद्दाम हरून मुलाला थोडीच जिंकणार का? बाबा, मला तर हारायला सुद्धा मजा येते.
तुम्हाला या खेळाशी एवढी आवड आहे, काय बोलायचं. या खेळापेक्षा मला जास्त मुलांना शिकवायची आवड आहे. आणि माझे 10 वाजले आहेत. चला, मला निघायला हवं. अहो बाबा, पण नाश्ता तरी करून जा. नाही, वेळ नाही माझ्याकडे सुनबाई. 1 मिनिट थांबा, मी डब्यात भरून देते. ठीक आहे, पण फक्त 1 मिनिट. पूनमने घाईघाईने डबा भरला आणि दीनदयाळजी निघून गेले. दीनदयाळ सरकारी शाळेत शिक्षक होते. भलेही सरकारी शाळांची अवस्था वाईट होती, पण इथे शिक्षण खूप छान मिळत होतं. दीनदयाळजी मन लावून शिकवत होते. अरे छोटू, तू आज एवढा उशिरा का आलास बरं? सर, मी शेजारच्या गावात गेलो होतो माझ्या बहिणीला तिच्या सासरी सोडायला. तिथूनच धावत आलोय, म्हणून उशीर झाला मला. ठीक आहे, यावेळी तू वर्गात बसू शकतोस, पण पुढच्या वेळी उशीर जर झाला तर मी बहाणे ऐकणार नाही. ठीक आहे. दीनदयाळजी शिक्षणाकडे खूप गांभीर्याने पाहत होते. त्यांचं मत होतं की शाळेत घालवलेला प्रत्येक क्षण आवश्यक असतो. म्हणून ना ते स्वतः कधी उशिरा जात असत, ना कधी त्यांच्या विद्यार्थ्यांना उशिरा येऊ देत असत. सगळं काही चांगलं चालत असे जोपर्यंत पाऊस येत नाही. पण पाऊस सुरू होताच वर्ग रिकामा होत असे, कारण सरकारी शाळेचं छप्पर गळत असे आणि छप्पर दुरुस्त व्हावं म्हणून दीनदयाळजी दरवर्षी सरकारी ऑफिसात अर्ज घेऊन जात असत. या दीनदयाळजी, मी विचारच करत होतो की पाऊस सुरू झाला आहे, तुम्ही अजून आलात कसे नाही. काय घेणार, चहा की थंड? तुम्ही फक्त आमच्या शाळेचे छप्पर दुरुस्त करून द्या, बाकी आम्हाला काही नको. त्याचं काय आहे ना दीनदयाळजी, आम्ही तुमचा अर्ज दरवर्षी पुढे पाठवून देतो, पण मंत्रीजी तुमच्या या अर्जाचं फंड सँक्शन करत नाही. आता यात आम्ही काय करू शकतो? मग मी काय करायला हवं? तुम्ही एकदा जाऊन शिक्षण मंत्र्यांना भेटून या, काय सांगावं, तुमचं काम होऊन जाईल. ठीक आहे, मग मी हा अर्ज त्यांनाच देतो. दीनदयाळजींनी मंत्र्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि त्यांना भेटायला गेले. सर, मी सरकारी शाळेचा शिक्षक आहे. आमच्या शाळेचे छप्पर गेली 4 वर्ष गळत आहे. दरवर्षी मी सरकारी ऑफिसच्या फेऱ्या मारत असतो. खूप उपकार होतील तुम्ही जर एकदा माझा अर्ज स्वीकारलात आणि अधिकाऱ्यांना आदेश दिलेत तर. हो, नक्की. मी लगेच तुमच्या शाळेचं दुरुस्तीचं काम सोपवून देईन एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला. धन्यवाद सर. आज दीनदयाळजी खुश होते की लवकरच त्यांच्या शाळेच्या छपराची दुरुस्ती होणार होती. ते जिलेबी घेऊन घरी आले. काय झालं बाबा, आज खुशीत दिसताय तुम्ही? आनंदाची गोष्ट आहे, आज मी शिक्षण मंत्र्यांना भेटून आलो. त्यांनी माझा अर्ज स्वीकारला आहे. आता लवकरच शाळेचे छप्पर दुरुस्त होईल. अरे वा, ही तर खूपच छान गोष्ट आहे. बरे झालं, पुन्हा तुम्ही दिवसभर शाळेत राहिलात तर घरात शांतता राहील. काय? ही बातमी ऐकून अख्खं कुटुंब खुश होतं. सर्वांना माहित होतं की दीनदयाळजींचं शिक्षणावर किती प्रेम आहे. या गोष्टीला काही काळ लोटला. अजूनही काही काम सुरू झालं नव्हतं. म्हणून माहिती काढायला दीनदयाळजी पुन्हा सरकारी ऑफिसमध्ये गेले. काय झालं दीनदयाळजी, आज तुम्ही परत आलात? आम्ही मंत्र्यांना भेटून आलो. ते म्हणाले होते की ते लवकरच शाळेचे दुरुस्तीचे काम एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला सोपवतील आणि अजून काय काम सुरू झाले नाही. आम्हाला असा कोणताच आदेश आला नाही वरून. मला वाटतं मंत्री साहेबांनी तुमचे बोलणे ऐकले आणि विसरूनही गेले. काय? मी आताच त्यांच्याकडे जाऊन त्यांना आठवण करून देतो. काही फायदा नाही दीनदयाळजी, मंत्री साहेब फॉरेन ट्रिपवर गेले आहेत 1 महिन्यासाठी. 1 महिना? बापरे, तोपर्यंत शाळा बंद ठेवावी लागेल. आणखी काय उपायही नाहीये. दीनदयाळजी उदास झाले. त्यांनी त्यांच्या घरच्यांना सर्व गोष्टी सांगितल्या. आता काय पुढे बाबा? माहित नाही. मला वाटलं होतं लवकर शाळा सुरू होईल, पण आता नाही वाटत. दीनदयाळजींचा उदास चेहरा पाहून धीरज आणि पूनमला खूप वाईट वाटत होतं.
त्या दोघांना त्यांची मदत करायची इच्छा होती. बाबा, तुम्ही दुसरीकडे कुठे वर्ग घेऊ शकत नाही का? पण कुठे? एवढी मोठी जागा आहे कुठे या गावात? आपलं घरही एवढं मोठं नाही. धीरज विचार करत होता आणि त्याला ट्रकच्या कंटेनरची आठवण झाली. बाबा, ट्रकच्या कंटेनरमध्ये वर्ग घेतला तर? हे कसं शक्य आहे? तुम्ही ट्रकच्या कंटेनरमध्ये ऑफिसेस पाहिले असतील, मग आत वर्गही भरू शकतो. जोपर्यंत शाळेची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत मुले शिकू तरी शकतील. हे शक्य आहे का? नक्कीच. दुसऱ्या दिवशी धीरजने त्याचा ट्रक गावात आणला. या ट्रकवर एक कंटेनर होता. धीरजने त्या कंटेनरच्या आत फळा लावला आणि लाईट आणि पंखेही, आणि एकाच दिवसात विशाल ट्रक शाळा तयार झाली. घ्या बाबा, तुमची ट्रकची शाळा तयार आहे. दुसऱ्या दिवसापासून गावातली मुलं ट्रक शाळेत शिकायला येऊ लागली. पावसाचा काहीच त्रास नव्हता. दीनदयाळजी पुन्हा एकदा मुलांना शिकवू लागले आणि त्यांना आनंदात पाहून त्यांचं कुटुंबही खूप खुश होतं. संपूर्ण पावसाळ्यात सरकारी शाळा ट्रक शाळेत भरू लागली. शेवटी पावसाळ्याच्या शेवटी सरकारने सरकारी शाळेच्या दुरुस्तीचं काम सुरू केलं. दीनदयाळजी आनंदात होते की कोणत्याच मुलाचं शिक्षण थांबलं नव्हतं. आशा आहे की पुढल्या वर्षी या गावाला विशाल ट्रक शाळेची गरज भासणार नाही.